जत तालुक्यातील रावगुंडवाडी, मुचंडी, गुंटवाडी, पाचापूर येथे अवकाळी पावसाने झाले शेतकऱ्याचे मोठे नुकसान. आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आज पाहणी. जत तालुक्यातील रावगुंडवाडी, मुचंडी, गुंटवाडी व पाचापूर परिसरात काल झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाळिंब, द्राक्ष, कांदा, गहू, आंबा, लिंबू यासारखी पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अनेक कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवलेले आहे. आज भेट देऊन शेतकऱ्यांच्या वेदना जवळून जाणून घेतल्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील वेदना पाहून मन विषण्ण झाले. या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना धीर देत, तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वास दिला. यावेळी नायब तहसीलदार, सर्कल तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी यावेळी खास करून उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटाच्या काळात त्याला एकटे सोडणार नाही, तर त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या समवेत मुचंडी जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय देवरशी, रावगुंडवाडीचे उपसरपंच यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमदार पडळकर यांनी भेट देऊन पाहणी केली. Press the bell icon on the video and never miss another update.